ओबीसी किंवा अन्य कुणाच्याही आम्ही वारंवार सांगतो की इतर कुणाचं काढून एका दुसऱ्या समाजाला द्यायचं अशी भावना भूमिका सरकारची बिलकुल नाही विजयराव. आणि म्हणून मगाशी म्हटलं आपण नव्हता ओबीसी किंवा अन्य कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा सरकारचा शब्द आहे, आमचा शब्द आहे, तो आम्ही पूर्ण करणार. मराठा समाजाची मागणी का आताच पुढे आलेली नाही, ही पूर्वीपासूनची मागणी आहे आणि ती आताच उचलून धरली असाही विषय नाही. 1902 साली छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाची तरतूद केली आणि त्यात मराठा समाजाचाही अंतर्भाव केलेला होता. त्यानंतर 80च्या दशकापासून मराठा बांधव आपल्या हक्कासाठी आरक्षणासाठी झगडतोय, लढतोय. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्या काळात आंदोलन केलं आणि त्यांनी आपल्या प्राणांची आहुती देखील दिली, हे देखील आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून त्यानंतर आलेल्या सरकारने मराठा समाजासाठी आरक्षणासाठी काय केलं असा प्रश्न विचारून मी आता काही वाद निर्माण करू इच्छित नाही, किंबहुना त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही. परंतु आज मी एवढंच सांगू इच्छितो की अण्णासाहेबांचं जे बलिदान आहे ते बलिदान जे आहे मराठा समाजासाठी व्यर्थ जाणार नाही, हा देखील या ठिकाणी आमचा शब्द आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू